दोघेच नाही चाललेलो आहे, आम्ही चाललेलो आहे फॅमिली सोबत फिरायला. सो आपण बघूयात आता पुढे प्रवासामध्ये काय काय होतंय, कसं एन्जॉय करतोय वगैरे बघूयात. बाळाला पण घेतलेलं आहे सोबत, सो बाळाला घेऊन आम्ही पहिल्यांदाच फिरायला चाललेलो आहोत. सो भेटूयात पुन्हा, बाय बाय. बाळाला पहिल्यांदा फिरायला नेतोय त्याच्यामुळे थोडीशी भीती पण वाटते की ती त्रास देईल का नाही, म्हणजे त्रास दिला तर काय करायचं, मला एन्जॉय करायला मिळेल का असा पण प्रश्न पडतो. पण बाळाने अजिबात म्हणजे खेळते ती आत्ता तरी, नंतर त्रास देईल की नाही माहीत नाही. ती तर तशी शांतच आहे, पण आता काय माहिती पुढे काय होत आहे. हाय, आम्ही गाडीत बघा कसे बसलोय, मी तर मांडीवरती बसलोय, ऋषिकेश तर बघा तिथे. ब्राउनी ब्राउनी, मला ब्राउनी खूप आवडते, तुम्हाला आवडते का ते पण नक्की सांगा. म्हणजे मला चॉकलेटचे पदार्थ खूप आवडतात जास्तीत जास्त. खूप दिवसानंतर फिरायला चालले त्याच्यामुळे खूप एक्साइटमेंट होती मला. आणि डिलिव्हरी नंतर चाललेली, सो बोपदेव घाटात तर मस्त बघू शकता. हा बोपदेव घाट आहे. सो आम्ही आलेला आहोत आता घाटात, तुम्ही बघू शकता. तो तिकडे मंदिर दिसत आहे छोटस, माहित नाही कोणतं मंदिर आहे. घृणेश्वर मंदिर आहे. बाळ पप्पांजवळ बसले, हे बघा बिस्किट खातायत. फॅमिली सोबत असल्यावर ती म्हणजे मला काही टेन्शन नसतं, कारण बाळ जे आहे ते माझ्याकडे नसतं. फॅमिलीमध्ये स्वतः घेतात, जसं की मम्मी घेते, पप्पा घेतात, बहिणी घेतात, जिजू घेतात, तसे सगळेच घेतात. तर मला काही टेन्शन नसतं. फायनली आता आम्ही जवळ आलेलो आहोत, म्हणजे पोहोचलेलोच आहोत. तुम्ही बघू शकता बाजूला मस्त फुलांची शेती केलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे तर वातावरण खूपच छान होतं. सो आम्ही जायच्या आधी आमची पहिली गाडी तर पोहोचलीच होती. सो ते खूप वेळ झालं वाट बघत होते आणि ते खूप चिडले होते आमच्यावरती, ते नाश्ता करायला बसले होते. सो आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आता. इकडे बघा, ह्या माझ्या बहिणी आहेत सगळ्या, आत्ते बहीण, मावस बहीण वगैरे, आणि ही माझ्या आत्या, मामा, त्यांनी हाय केलं. पप्पा पण आहेत तिकडे, अंकल, मम्मी बघा आमची. सो फायनली आता मी नाश्ता करायला चालली आहे. तो नाश्ता पण खूप छान होता तिथला, आणि मी आता नाश्ता घेतलेला आहे. मिसळ होती नाश्त्याला, पोहे पण होते. सो आता टेस्ट करून बघितली, खूप छान टेस्ट होती. तुम्ही एकदा नक्की जावा तिथे, खूप एन्जॉय केला आम्ही. इकडे तर बघा आता आमचे जीजू जे आहेत तेच लहान बाळासारखे करत होते. त्यांना कामाचा फोन आलाय तरी पण ते म्हणजे एन्जॉयमेंट काय सोडत नाहीयेत. ए पडशील. फायनली नाश्ता वगैरे झाला आणि आता आम्ही निघालो. सो इकडे बघा, यांचं तर इथेच चालू झालं होतं. सो इकडे बघा आता खूप मजा येते पुढे. आमच्या फॅमिलीने, पूर्ण फॅमिलीने खूप एन्जॉय केला आहे. म्हणजे अगदी ते लहान मुलंच झाले होते सगळे. हे बघा जीजू, आम्ही एवढं हसत होतो ना नंतर हे व्हिडिओ बघून. खूप मजा आली, पण आम्हीच नाही, आमच्या घरच्यांनी सुद्धा खूप मजा केली. मी लाजली बाबा, देवा लय हसले मी.
धुम आता रुचाला दाखवते धुम. सोड सोड. गाईज खरंच सांगते, फक्त आम्हीच मजा नाही केली, आमच्या घरच्यांनी सुद्धा खूप एन्जॉय केला आणि आम्हाला तोच हवं होतं. कारण माझ्या मम्मीचा बड्डे होता. सो माझी अशी इच्छा होती की माझ्या मम्मीला काहीतरी एन्जॉय करता येईल असं गोष्ट करूया. त्याच्यामुळे आम्ही इथे गेलो होतो ह्या रिसॉर्टला. रिसॉर्ट खूप छान होतं. पुढे बघा आता. सगळेजण पाण्यामध्ये उतरले होते, पण मला खूप भीती वाटत होती. मला सगळे ओढायचा प्रयत्न करत होते, पण मी काही जातच नव्हते. मला खूप पाण्याची भीती वाटते आणि पाणी पण खूप थंड होतं. हे बघा अंकल कसे हे करतात. अंकल म्हणत होते ये खाली ये खाली, पण मी काही गेलेच नाही. शेवटपर्यंत मी काही गेलेच नाही, फक्त ट्राय करत होते जायचं. पाण्यात पाय जरी घातलं तरी एवढं थंड पाणी होतं ना, बेकार थंड पाणी होतं. यांची सगळ्यांची मस्ती चालूच होती. हे बॉल वगैरे पाण्यामध्ये खेळत होते सगळेजण. बाळाला मी तिकडे झोपवलं होतं बाजूला. काय नाही ते पाठीमागे काय नाही तिथेच बाळाला एकदम सावलीमध्ये छान झोपवलं. छान खेळत होती ती पण. नातू माझी म्हणते ये खाली पाणी. फायनली मी आणि ऋषिकेश आता पाण्यात उतरलो. म्हणजे तो बोलला ये मी आता आपण उडी मारूयात म्हणून सोबत. मग मी मारली उडी. एवढं काय वाटलं नाही, मजा आली पण खूप. माझं तर सारखं चाललं तर व्हिडिओ काढा व्हिडिओ काढा. इकडे लहान मुलांचं पण होतं छोटंसं आपलं हे स्विमिंग पूल. छान माझ्या छोट्या बहिणीकडे एन्जॉय करत होत्या. डान्स केला एवढा. मी तर लोळतच होते अक्षरशः त्या पाण्यामध्ये. आमच्या नागिन डान्स केला होता. सगळ्यात जास्त एन्जॉयमेंट माझ्या मम्मी पप्पांनीच केली. तुम्ही बघा आता तो म्हणजे ते पण मी टाकणार आहे पुढे. खूप एन्जॉय केला त्या दोघांनी. मम्मी बघा कशी नाचते. मम्मी तर फुल म्हणजे तिचा बड्डे होता असं तिच्यासाठीच सगळं आम्ही एवढं हे केलं होतं आणि तिनेच खूप एन्जॉय केला. तिनेच नाही आम्ही सर्वांनीच एन्जॉय केला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये.
बघू शकता आम्ही सगळ्यांनी किती सारा एन्जॉय केलेला आहे, सगळ्यांनीच केला आहे आम्ही. सो त्याच्यानंतर आम्ही खूप दमलो होतो. नंतर आम्ही जेवण करायला गेलो. खूप भूक लागली होती. जेवणसुद्धा खूप भारी होतं तिथलं. बाळालासुद्धा जेवण भरवलं आणि आम्ही जेवायला बसलो. त्यानंतर मम्मी आणि जिजूंचा बड्डे होता. सो आम्ही दोघांचाही बड्डेचा केक कट केला. बड्डेचं काही फुटेज तर माझ्याकडे नव्हतं, म्हणजे व्हिडिओज वगैरे नव्हते, म्हणून मी ते फोटोज फक्त ॲड केलेला आहे. तर खूप छान सेलिब्रेशन केलं आम्ही तिथे. केक वगैरे कट केला दोघांचाही. जिजूंचा आदल्या दिवशी बड्डे होता आणि मम्मीचा त्याच दिवशी बड्डे होता. सो आम्ही आता निघालो. नंतर मग सगळे आपापल्या जायच्या तयारीतच होते. सगळ्यांनी खूप सारा एन्जॉय केला. खूप आवडलं सगळ्यांना. मी नक्की सांगेन की तुम्हीसुद्धा एकदा तिथे नक्की जावा आपल्या फॅमिलीसोबत आणि एन्जॉय करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असाच आमच्यासारखा एन्जॉय करायचा असेल तर नक्की त्या रिसॉर्टला व्हिजिट करा. बाय बाय.